हॅलो, कसे आहात सगळे? तर आज बघा मी राशन भरलं होतं. तर जे कंटेनर होते ते सगळे साफ करायला घेतलेले आणि माझे जास्तीत जास्त स्टीलचे डबे ते प्लॅस्टिकचे डबे कमी ठेवलेत मी आणि काचेचे डबे. तर इकडे मी जे बेसिनमध्ये भांडी होती जेवण बनवलेली ती घासून घेतली. त्यानंतर डबे वॉश करायला घेतले, सगळे डबे खाली केले आणि हर महिन्याला मी जेव्हा सामान भरते ना त्यावेळेस हे काम मी नक्की करते. भले डबे करूनच ठेवते कारण की डब्याला खूप चिकटपणा येतो. माझा गॅस खाली आणि त्याच्यावरतीच डब्यांची फळी असल्यामुळे ना जे पण मी काय तडका देईन काय देईन तर भांड्यांवरतीच उडतं. त्यामुळे मला हर महिन्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात. आणि त्यात पाणी म्हणलं की परूचं आवडतं गोष्ट पाणी, म्हणजे हिला खेळायला खूप आवडतं. तर ही मध्ये येणार म्हणजे येणार. तर मी जसं दाखवत होती व्हिडिओ काढत होती तर मी तिला सांगत होती की बघा ही मध्ये मध्ये येते आणि हसते ती मी जर सांगते तिला तर. आणि मग हे बघा डब्याचा स्लॅब माझ्या किचनच्या वरती आहे. तर किचनवर उभा राहून पूर्ण मी जी भिंत आहे ती साफ करून घेतली आणि आता जे मेशोवरून मी जे मागवलेलं ना ते तिथं स्टिक केलेलं त्यांच्यावरही हात फिरून घेतले. तसंच मी खाली ना प्लॅस्टिक मॅट टाकला आहे तोही पुसून घेतला, लादी पुसून घेतली. त्याच्या बाजूला जे बरणी वगैरे ठेवले ते सुद्धा साफ करून घेतलं. आणि कॉक्रोचसाठी जर तुम्ही गोळी वगैरे टाकली ना जरी नसेल तरी टाकून ठेवायची, नाहीतर जे इंजेक्शन येतं ना कॉक्रोचवालं ते सुद्धा लावून ठेवायचं, म्हणजे होत नाही. कारण की जिथं चिकटपणा असतो ना तिथं कॉक्रोच लवकर येतात. त्यामुळे मी सगळं साफ करून घेतलं आहे. बघा हे इंजेक्शन होतं हे मी तिथं लावून आणि असा माझा स्लॅब सुंदर असा साफ करून झाला आहे. बघा काचेसारखं दिसतं तेच माझ्या सगळ्या टाईल्स. त्यानंतर माझा इथं फॅन खूप खराब झालेला तर मी पहिला सुक्या कपड्याने जे जाळ्या होत्या त्या साफ करून घेतल्या. आणि हे पूर्ण तेलाचंच आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही असं नाही की हे सुकंवाली जाळी आहे. ही सगळे तेलाच्या चिकटवाल्या जाळ्या आहेत म्हणून मग मी पहिलं सुक्या कपड्याने साफ करून घेतला. त्यानंतर काथ्याने फॅन घासून घेतला आणि नंतर ना बघा फॅन काथ्याने घासून झाल्यानंतर ना एक वल्ल्या कपड्याने एकदम पुसून स्वच्छ घ्यायचा. तर मी पहिले ना वल्ल्या कपड्याने पुसला पण ते काही नीट निघालं नव्हतं. मग घासून पुसून घेतला. त्यानंतर डबे मी सगळे धुवून ठेवलेले ते मी सुकायला ठेवले आणि जे राशन आणलेलं ते पहिलं मी मांडून ठेवलं आहे. हे फक्त व्हिडिओसाठी आहे आणि हे करण्यामागे खूप वेळ जातो. वाटतं हे एकदम इझी आहे पण मला खूप वेळ गेलेला एक तर कामं आणि त्याच्यात. तरी मी सॅटर्डेला घेतलेलं का तर म्हणजे आरवची शाळेला सुट्टी होती मग मला वेळ जास्त भेटतो. आणि त्यानंतर हे सगळे जे डबे होते ते मी भरून घेतले आहे. आणि वरती मी सगळ्यात वरती ना मी तांदूळ डाळ आणि जे मला हाताला लागतात रोजचे तेच सामान ठेवत असते. आणि जे मला जास्त लागत नाही तो एक डब्बा आहे स्टीलचा, त्याच्यामध्ये मी सगळं बाकीचं भरून ठेवते. सगळ्या डब्यांमध्ये जे जे सामान येते ते भरून टाकते. फ्रीजमधलेही डबे जसे की जे कडधान्य असतात आपले त्याचेही डबे असतात तेही मी घासून बिसून भरून ठेवते. पण ह्या महिन्यात मी कडधान्य ठेवले नव्हते का तर माझं पहिल्याचं खूप बाकी होते कडधान्य आणि जास्त खाल्ले जात नाही. ह्यांना जास्त मटकी चवळी ह्याच गोष्टी आवडतात, बाकी मूग वगैरे ते चणा वाटाणा हे जास्त खात नाही. तर मी कमीच आणते तर ते माझे होते उरलेले. आणि पोहे वगैरे रवा हे सगळं मी वरच्या फळीवरच ठेवते जेणेकरून मला लगेच हाताला यावे. आणि मला माहिती असतं की आपण लेबल वगैरे लावतो पण ते डब्याला चिकट होतं हे प्लॅस्टिकचे डबे असल्यामुळे. म्हणून बघा मी किती सुंदर असं राशन भरून घेतलं आहे आणि घासून वगैरे मस्त असं सुंदर. आणि मलाही खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण हे सगळं साफसफाई करतो ना त्यावेळेस आपल्याही मनाला एक छान फील येतं की बाबा मी माझं सगळं जे होतं ते करून बसले आहे. आणि जर ते घाण असेल ना तर झोप देखील नाही येत. हे मला 2-3 दिवसापासून माझ्या मनात होतं की हे मला सगळं काम करायचं आहे तर मी करून घेतलं आहे. बघा आता हे सगळं स्वच्छ झालं आहे. सगळ्या डब्यांना मी झाकण लावून घेते त्याचे. आणि त्याच्यानंतर ना मग मी जिथे फळीवर मला मांडायचे आहेत बघा तिथे मी हे डबे सगळे मांडून घेते. आणि आपण ज्यावेळेस किचन साफ करतो बाईचा सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे किचन. आणि मला तर ह्या गोष्टी खूप आवडतात म्हणून मी ते सजवण्यामागेच लागलेले असते की ते माझं कसं चांगलं दिसेल. कारण की घर छोटं असल्यामुळे ना त्या जर गोष्टी नीटनेटक्या ठेवल्या नाही तर त्या घराला काहीच असं घर पण येत नाही. म्हणून बघा मी मस्त असे कप आहेत माझ्याकडं 6-6चे सेट आहेत 2 आणि ते त्याच्या पुढे खूप सुंदर दिसतात. थोडं काढायला त्रास होतो पण माझ्याकडे आता हे मध्ये ना फुलाची टाईल्स आहेत त्यामुळे इथे काय स्टिक होत नाही. चिकटवाले ते स्क्रू आणले ते पण चिपकत नाही त्यामुळे मी मध्ये काहीच लावू शकत नाही. तर एक फळीच आहे आणि त्याच्यावर असा पिवळा आणि राखाडी कलर खूप छान दिसतो. तर बघा मी किती सुंदर लावून घेतले. आणि तुम्हाला माझा किचन कसा वाटला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका की तुम्हाला किचन आवडला की नाही, कसा सजवला आहे कसा नाही. आणि मला खूप छान वाटतं आहे तर तुम्हालाही वाटलं असेल. बाय बाय, भेटूया उद्या.